guys, hello everyone, नमस्कार मंडळी, इट्स मी रेणुका. टुडे वी आर गोइंग टू हिडन हिस्टॉरिकल जेम राईट इन द हार्ट ऑफ पुणे. मित्रांनो, 1300 वर्षापूर्वीचा इतिहास असणारी एक सुंदर अशी एका अखंड दगडात कोरलेली कलाकृती बघायला आज आपण निघालो आहोत. गजबजलेल्या परिसरात स्वतःचं ऐतिहासिक अस्तित्व टिकून उभी आहे आणि आपण तीच वास्तू एक्सप्लोर करणार आहोत. हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. महाराष्ट्राला लाभलेल्या सांस्कृतिक परंपरेत भर टाकणारी ही लेणी पांडवकालीन आहे असेही म्हटले जाते. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर बसलेली ही एक साधीसुधी लेणी नसून हे एक शिवालय आहे आणि हे शिवालय इसवी सन 8व्या शतकाच्या सुमारास लेण्यांच्या स्वरूपात खोदून घडवलेलं आहे. त्यावेळी राष्ट्रकूटांच्या काळात पुणे हे पुणेक विषय म्हणून प्रसिद्ध होते असा उल्लेख राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याच्या कारकिर्दीत लिहिलेल्या ताम्रपटात आपल्याला पाहायला मिळतो. ही लेणी जमिनीच्या खाली संपूर्ण एका अखंड दगडात खोदून बनवली गेली आहे. या इथे पुढे गेल्यानंतर एक मोठं प्रांगण आपल्याला बघायला मिळतं. या प्रांगणाच्या मध्यभागी मोठं वर्तुळाकार नंदी मंडप आहे. हे छत प्रचंड मोठं, जाड आणि वर्तुळाकार आहे. या नंदी मंडपाचं छत या कातळ स्तंभांनी पेरलेलं आपल्याला दिसून येतं आणि आत बघाल तर आपल्याला अजून एक वर्तुळ दिसून येतो आणि त्या वर्तुळामध्ये असलेलं एक सुंदर असं नंदी जे शिवालयाकडे एकटक बघत आहे. प्रवेश केल्यानंतर समोरच गर्भगृह आहे. त्या गर्भगृहात अतिशय सुंदर असं शिवलिंग आपल्याला बघायला मिळतो. या मंदिराचं खोदकाम संपूर्ण एका दगडात कोरलेलं असून या ठिकाणी राम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि गणपती यांच्या मूर्त्याही आपल्याला बघायला मिळतात. परंतु या मूर्त्या काही तज्ञांच्या मते ह्या नंतरच्या काळात आणून बसविल्या गेल्या असल्या. तसेच आपल्याला इथे चौकोनी आकाराचे स्तंभ पाहायला मिळतात. लेण्याच्या डावी आणि उजवीकडील भिंत बघितली तर लक्षात येईल की येथे कोरलेले चित्र हे अपूर्ण आहे अथवा कालांतराने त्याची झीज झालेली आपल्याला बघायला मिळते. येथे प्रदक्षिणा मार्गही आपल्याला दिसून येतो. ही लेणी काही ठिकाणी अपूर्ण असल्याची आपल्याला जाणवते. तसेच लेण्यांच्या बाहेर आल्यानंतर लेण्यांच्या बाहेरील भिंती या झिजल्यामुळे न वाचता येणारा एक शिलालेख आपल्याला दिसतो. तसेच या लेण्यांची नोंद पेशवे काळातही आपल्याला बघायला मिळते. या पाताळेश्वर लेणीचा पांडव काळाशी संबंध आहे असे म्हटले जाते, कारण पांडव ज्यावेळी अज्ञातवासात होते त्यावेळी काही काळ ते पुण्यातही होते आणि त्याच काळात द्रौपदीने पूजा केलेलं शिवलिंग म्हणजे हेच पाताळेश्वर शिवालय. इथून बाहेर पडल्यानंतर पाताळेश्वर मंदिर परिसराच्या आवारातच आपल्याला जंगली महाराज यांचेही स्थान बघायला मिळते. यांना येथील ग्रामदैवतही मानले जाते. श्री जंगली महाराज हे लहानपणापासून तल्लख बुद्धिमत्तेचे असून त्यांनी वेगवेगळ्या भाषेचा अभ्यास केला होता. त्यांच्या व्यापक बुद्धिमत्तेचा वापर करून त्यांनी अनेक तरुणांना धार्मिक ज्ञान देण्याचे कार्य केले.
तर अशा या महान धर्मगुरूविषयी बोलण्यासारखं बरंच काही आहे, परंतु त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती ही आपण पुढील भागात जाणून घेऊया. सो मित्रांनो, अशाच नवनवीन स्थळांविषयी इंटरेस्टिंग माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या माहितीमध्ये असेच हिडन प्लेस असतील तर कमेंटमध्ये सांगा. मी ते प्लेस एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेन. आणि गाईज, कीप वॉचिंग, स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक यू.